हे काका ह्याका निवाचं पाट किती म्हणतात तो म्हाका सांग. निवाचा मोठा झाड होता. निवाचा मोठा झाड होता आणि हो पाट म्हणजे हो बारीक भरल म्हणून त्याका पाट म्हणतात. पाट म्हणजे वरतून पाट होतं इकडनं घेऊन जायचं आपल्या वडाच्या त्या वाटेनं. हा या साईडनं असं. बरोबर येईल बरं पाऊस येण्याबरोबर. हे बघा मंडळी आम्ही छत्र विसरा निघलो ती आता घेऊन येलो छत्री बरोबर टायमारच घेऊन येलो. पर्यटक येऊचे आता त्याका पण वाटता त्याका लागून हे बघा मेहनत किती घेतात तुम्ही हयसर एकदा येऊन भेट दिया बघा. आणि ह्यो धबधबा बघा जबरदस्त दिसता बघा धबधबा आता बारीक पण बघा मूर्ती लहान पर कीर्ती महान. जय शिवराय मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा. आणि आता आम्ही धबधबो योग शोधूच्यासाठी आम्ही आता डोंगरात जातो कलमानी घोटगाकडे आमच्या. हे बघा ह्यो राहुल असा, ह्यो माझो काका असा. आता निबार पडलेला असा. पाऊस भरपूर लागता 15-16 दिवस झाले जाम पाऊस लागता आमच्याकडे. हे बघा वातावरण बघा कसं दिसता तुमका आता. हे बघा मंडळी तर मंडळी ह्यो माझो योग काका असा. ह्यो बघा आता आम्ही धबधबो शोधून जातो घोटगाकडचो. ह्यो योग माझो काका राहुलो करून आम्ही मंडळी बघा. आता आम्ही निवाच्या पाटा दिलो. निवाचो पाट म्हणतो सर. ह्यो बघा ह्यो आमचो माडयो असत. बघा ह्यो आमो असा आमचो. सायडीन मोठी न्हंय हा. हो बघा ए काका ह्याका निवाचो पाट किती म्हणतो तो म्हाका सांग. निवाचा मोठा झाड होता. निवाचा मोठा झाड होता आणि हो पाट म्हणजे हो बारीक भरल म्हणून त्याका पाट म्हणतात. पाट म्हणजे वरतून पाट होतो आणि आमचा वरती पाट तिकडे पुणग्यात भात लावतात त्या पावसात नांगरणी करून पाऊस लागत नसलो तर त्या पाटाचा पाणी इकडनं घेऊन जायचं बघा वडाच्या त्या वाटेनं. हा या साईडनं असा. बरोबर येईल बरं पाऊस येण्याबरोबर. हे बघा मंडळी आम्ही छत्र विसरा निघलेलो ती आता घेऊन येलो छत्री बरोबर टायमारच घेऊन येलो. बरोबर येईल. तर आता जाऊया. मंडळी बघा पाऊस मोठं इल्लेलो असा. आता आम्ही मठाच्या मळात पोचलो. हे बघा हा बारीकचो हरल हा हो भिडणीचो हरल म्हणतो. एका भिडणीचो हरल म्हणतो. हे बघा हे येतो होत पाठवून. हे बघा हे ह्यो भिंडीचो हरल मरे. हा मंडळी ह्या पावसाचा काय समाधान ना. पाऊस एकदा मोठो येता बारीक येता मधीच तापता असा काय जाता. पण आमच्याकडे कंटिन्यू पाऊस असा. हे बघा आता आम्ही कलमाने पोचलो. कलमासूनच जावं ह्या तो धबधबा बघूच्यासाठी. हे बघा हे सर पण मंडळी भरपूर कलमं असत लोकांची. आता ह्यो जर धबधबो तुमका आवडलो आणि जर तुमका येऊचा असला तर लोकांच्या कलमांका बी काय करू नका. या सुशाकत बघा आणि चला. कारण काय आम्ही ह्यो फेमस करूंक नसलेलो धबधबो. ह्यो बघा मंडळी परत मोठो पाऊस इल्लेलो असा. ह्यो बघा ह्यो रावलो असा. ह्यो आमचो काका. ह्यो माझो 2 नंबर काका. 1 नंबर माझो आजो मोठो. त्याच्यानंतर 2nd नंबर माझो आजो ह्या काकाचो पप्पा. आणि 3 नंबर ह्या काकाचो पप्पा. आणि 4 नंबर आमचो आणि एक असा आजो आमचो. आणि एका असतं कराडाक कोल्हापूर त्या सायडीक. आणि आमचो अक्षू काका असता तो पुण्याक असता. एका लागून तो सणावाराकच फक्त येता चतुर्थी गणपती. मंडळी खरोखर 1 नंबर व्ह्यू हा. हे बघा ह्यो आता आमचो रावलो उतारलेलो असा. आम्ही आता उतराक सोदतो. आता तुमका दाखवायचं आहे पाणी बघा कितके झालं आता. म्हाका
ही जरा अडचणीची जागा हा मंडळी, पण एक नंबर धबधबो हा. थंयसर पार्टी वगैरे करूक त्यासाठी सुद्धा बरी जागा आसा. पण पार्टी वगैरे करीत असताना तुम्ही खंयच्याय धबधब्यार चला, पाय राहूनच ना मंडळी. हे बघा मंडळी, बघा जबरदस्त धबधबो असा. बघा पाणी, बघा पाणी. हो माझो काका असा. हे बघा काका, तुका ह्या धबधब्यावर कसा वाटला? मस्त दिसता. आणि थंयसर न्हावंक बीन असं तळाव बिळाव व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आसा. हे बघा माझो काका सांगता तुमका की ह्यो काकानच पहिली बघलो. आमचो एक गणपती असा, तो येऊन ना, त्याका मी फोन केल्लोय पण तो येऊन ना माझ्या बरोबर, कारण का तो खंयतरी कामाक गेलो, त्याका लागून ह्यो आमचो रावलो. ह्यो बघा. आणि ह्यो बघा फायनली धबधबो मंडळी, जबरदस्त धबधबो असा. पाऊस पण असा, एके हातीत माझी छत्री असा. तर मंडळी ह्यो धबधबो बघा कसो दिसता तो तुमका. एक नंबर व्ह्यू असा ह्यो बघा. सगळे बाजून कलमा असत गादीची आणि जबरदस्त व्ह्यू हा. ह्यो बघा एक नंबर व्ह्यू हा बघा. मंडळी बघा जबरदस्त धबधबो असा. ह्यो बघा एक नंबर व्ह्यू हा. आणि मंडळी तुमचा जर हय येऊचा असा तर तुम्ही येऊ शकता ते, कारण काय जरा अडचणीची जागा हा, पण धबधबो एक नंबर असा त्याच्यासाठी. तुका रावल्या कसा वाटला? एक नंबर हा धबधबो मांगेलेचो धबधबो हा, त्याच्यापेक्षा ह्यो भारी हा काय ना. ट्रेकिंगसाठी बरं आहे. पण आणि हयसर बसाक पण जागा व्यवस्थित असा. सगळे बाजून चारय बाजून कलमा असत आणि कलमाच्या मधसूनच ह्यो हरल गेल्लो असा. आणि ह्यो धबधबो बघा, ह्यो जबरदस्त धबधबो. असलो धबधबो तुमका खंयसरच मेळाचो ना मंडळी. तुम्ही एकदा तरी आमच्या ह्या धबधब्याक भेट दिऊ होई. आणि मंडळी ह्यो बघा माझो काका साफ करता, कारण का बघा मेहनत घेता. ए छत्री घे रे, छत्री घे, छत्री धर. त्याका मेहनत करता बघा, कारण काय आमका पण वाटता ह्या आमच्या धबधब्यावर फेमस जावचो. तर मंडळी बघा आता रावलो पण आता हे काढता, ही शिराटी अडकलेली हा सगळी. आणि हे बघा होत घालतो, हे बघा. आणि एक नंबर व्ह्यू हा मंडळी. हयसर तुम्ही काय ना आरामात हयसर तुमका पार्टी वगैरे जागा. आणि मेन म्हणजे मंडळी हयसर कांटा वगैरे काय नव्हत सगळी. मंडळी बघा आमचं काका कितको मेहनत घेता तो बघा. ह्यो फक्त आणि फक्त मंडळी तुमच्यासाठी, कारण का जास्तीत जास्त पर्यटक आमच्या ह्या धबधब्यावर येऊचे असा माझ्या ह्या दोनही काकांका वाटता. आणि ह्यो माझो रावलो आता रावल्याकाय वाटता की आमच्याकडे भरपूर प्रमाणात. आणि मंडळी ही बघा कुर्ली, ही बघा कशी जाता बघा, कशी बघतो कुर्ली. जबरदस्त कुर्ली हा, काळ्या पट्ट्याची झपाट्याची जबरदस्त. ही कुर्ली बघा जबरदस्त हा मंडळी. बघा कशी जाता ती आता बारीक, पण बघा मूर्ती लहान पर कीर्ती महान. हे बघा मंडळी दोन्ही माझे काका सक्तीचो प्रयत्न करून ते काय ना ह्यो धबधबो बाबा पर्यटकांसाठी फुलो करूचो असो त्यांचा पण मत असा. मंडळी जबरदस्त धबधबो असा बघा, कसो वत्ता हा तो बघा. एक नंबर धबधबो असा आणि व्ह्यू पण मस्त असा बघा. कसो दिसता तुमका तो म्हाका तुम्ही कमेंट करून सांगाचो, कारण काय. आणि मंडळी तुमका म्हाका याक सांगायचं असा की तुम्ही खंयच्याय धबधब्यार चला तो बघा. तर मंडळी म्हाका तुमका याक सांगायचं असा, तुम्ही खंयच्याय धबधब्यार चला पण धूम्रपान असा करू नका. कारण काय आम्ही पण कुठे तरी
धबधब्यासाठी आम्ही बघूच जातो हां, तर दुसऱ्याचं गाव कसं दवरूचं असता, आपलं गाव कसं दवरूचं असता हो आपल्याकडे माहीत असता, आपणाक माहीत असता की बाबा दुसऱ्याच्या गावात दिला की आपण बाबा कसा रवाचा असता आणि आपण दुसऱ्याच्या गावात गेला की कसा रवाचा असता ह्या पण आपणाक तितक्याच कळांक जाया. कारण काय खंयचोय धबधबो आसा न्ही तुम्ही या हयसर, पण या कसा की तुम्ही दारूचे बॉटल वगैरे नातर चिकनाचे पिशवे वगैरे नातर थंडाचे बॉटल असे तुम्ही उडवू नकात. कारण काय बघा तुम्ही पण तुमच्याच पण गावात धबधबे असताले थंयसर तुमका पण तितको राग येता की बाबा पर्यटक येऊन असे घाण करतात तसे घाण करतात असा प्रत्येककडे जाय दिलेला असा. त्याका लागून तुम्ही असा घाण करू नकात आणि व्यवस्थित तुम्ही तुमका मान्य असा की सगळ्यांका धबधबो बघूची इच्छा असता, पण मान्य असा पण तुम्ही अशी लोकांची जागा घाण करू नकात आणि व्यवस्थित या व्यवस्थित चला इतक्यात म्हाका तुमका सांगायचं असा. बघा मंडळी ह्या पाण्याची धोत बघा किती मोठी असा ती, ही बघा पाय पण रावूनच ना, पण तुम्ही हयसर या आपण सावकाश येवचा असा. कारण काय धबधबो जबरदस्त असा. हो बघा हे आता चढतो पाय रावूनच ना, कारण का सगळं शळ धरलेलो हा आणि धबधबो जबरदस्त हा मंडळी. बघा धबधबो एक नंबर व्ह्यू हा. व्ह्यू बघा कसं दिसतं तुमचा. कसा वाटला काका तुका ह्या धबधब्यावर येऊन कसा वाटला? मस्त मस्त वाटला ना. आणि जागा पण व्यवस्थित असा. जागा बरी हा, नाव बरं होता, फिरंग होता. आणि तुका काय वाटता हयसर पर्यटक येऊ होय काय नको? यो होय येऊ होय ना, येऊ आहे त्याच्यासाठी ती आता धडबड केलेलं असत हे सर. बघा मंडळी माझ्या काका काय वाटतं की आमच्याकडे हे हयसर पर्यटक येऊचे. कारण काय मांगेलेचं ठिकाण असं असा की खूप काही बघण्यासारखे असा ठिकाण मांगेलेचा असा. ह्या मांगेलेचं ठिकाण असा ना की खूप काही बघण्यासारखे असा. पण आमका जरा वेळ मिळाक नसल्या कारणाने आम्ही हो धबधबो तुमच्यापर्यंत पोचवूंक नसलेलो, पण आज आमका जरा वेळ मिळलो त्याच्यासाठी मी माझ्या काकाकाय फोन केलो आहे. त्याका सांगलं तू येतं काय विचारलं त्याका. त्यांनी सांगल्यान होय जाऊया आणि बघूया धबधबो कसो हा काय हा तो कसा वाताय कसा बाबा. आता आपले पर्यटक इले तर त्यांका उतरांग वगैरे गावताला काय खालसून वर त्यांका धबधब्यावर जाऊन फोटो वगैरे मारूचे असं झालं ते मारताले काय. ह्याच्यासाठी आम्ही ह्यो बघू गेलेलो. ह्यो बघा ह्यो रावलो असा. आणि तो दुसरो काका रे दुसरो काका कडे गेलो. रावल्या ती ह्या धबधब्याबद्दल काय सांगा शकता? 2 शब्द सांग माका. मी बघू नसलो तर बघलो आता गावात असा बघू नसलो. गावात असान बघून नसलं ना. तुका कसा वाटला होय सर येऊन? बरा वाटला. बघा मंडळी पण खयच्याय धबधब्यावर चला मंडळी पण अशी बॉटल वगैरे नंतर धूम्रपान असा करू नका. कारण काय आपण पण दुसऱ्या कोणाच्या तरी गावात दिलेलं असं तुमका वाटा आहे की बाबा हां ते त्यांच्याकडे इतकी व्यवस्थित दवरतात ते आणि आपण येऊन थंयसर ना एखाद्या मारहाण करणं नाहीतर शिवेगाळ घालणं ह्या बरोबर नसता. कारण काय प्रत्येकजण खंय ना खंय तरी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी पावसात फिरतात पर्यटक. त्या पर्यटकांका म्हाका एकच विनंती असा की तेंच्यांनी खंयच्याय धबधब्यार चला तुम्ही पण तुम्ही अशी बॉटल वगैरे नंतर दारू पिवन असे ह्या करू नका. कारण का आता बाबा धबधबो तुमका माहीत असतलो फेमस हा बाबा धबधबो. थंयसर तेच गावातले एके बाईक त्यांच्यानी कोयते चाकू असे दाखवून त्यांना काय ना म्हणजे भीती निर्माण केली त्यांच्या मनात. त्याका लागून ह्यो बाबा धबधबो आता बंद असा.
कारण का त्यांका पण माहीत नसलेला की ही बाबा हयचीच लोकल असत काय खंयसून तरी इल्लेली असत ह्या पण त्यांका माहीत नसलेला. पण जेव्हा ती येईन आरडाओरडा केली आणि आपल्या गावाल्यांका सांगल्यानी तेव्हा त्याच्यासाठी तुम्ही ही एक काळजी घ्या. खंयच्याय धबधब्यावर चला, घाण वगैरे काय करू नका. आणि इतकेच म्हाका तुमका सांगायचं असा. आणि हे धबधबो जबरदस्त असा, तुम्ही हयसर या बघा. आणि हयसर मंडळी लोकांची कलमां असत, आमच्या गावाल्यांची कलमां असत, त्यांच्या कलमांका काय धक्को पोचता कामा नये ह्याची तुमका काळजी घेवची असा आणि हयसर येवचा असा. कारण काय भरपूर जणांची हयसर कलमां असत. ते असा धबधबा वरता आणि पाणी पसरान जाता असा. खंयसर म्हटलंय तो, खंयसर म्हटलंय तो चवण्याची चवण्याची कोण. पण थंय आता आमकां जावंक मेळाचा ना. आता काय त्याला पाणी धुतलाच का आणि त्याचा लांब खूप मरे तोणीरच जाऊन तुका आता 1.5 तास आता हे बुट्टा आणि परत त्या बुट्टासून जावचा पडटा ना. तिथून जावा 1 तास बरा पडटा. पूण तेका म्हाका वाटतं काय ना पूल बी बांधला ना काय रे, पूल बी बांधला जाल्यार तर बरा जाताला. वरतून रस्तो येता ना हां तसो जर हाडलेलो हां हां तर आणखी काय बघतला ह्याच्या धबधबा आणि गुणसर व्यवस्थित असा मळ कसा. हा परत गाडये बिडये लावूक जागा गावतलो. हो रस्ते सगळ्यात जाऊन रस्तो ना निदान कोणीपर्यंत रस्तो होईल त्याचा. आणि सांगशीत झाले ना हां आणि बेनून व्यवस्थित करून मे महिन्यात जाऊन येता आणि व्यवस्थित बेनू होईल सगळ्यामध्ये का हां वाट बिगीर होईल मे महिन्यात आणि म्हणजे तिथं जाऊन ह्या घालून होईल ॲड घालून होईल. हां हां चला तर मंडळी, आता आम्ही धबधबा बघून इल्लो. आता ह्यो व्हिडिओ हयसर स्टॉप करतोय. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ घातलेले माझा तुमका नोटिफिकेशन पहिला मेळटला. धन्यवाद. जय शिवराय.